माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथांचा नाथ जनार्दन एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे. प्रेक्षकांनो, काय चैतन्य निर्माण केलंय हे कोणी? ज्याने निर्माण केल्यात अनेक सुंदर वास्तू असे तथास्तु डेव्हलपर्स संजयजी शिंदे सर, संजयजी शिंदे सर, सोबतीला मयुरेजी लाड आणि आयोजक सुयशजी भट आणि संपूर्ण फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने हे चैतन्य निर्मिती केली. ह्या सुंदर स्टेडियम मध्ये पाहतो आपण पेन प्रीमियर बिग बॅश धमाका, अख्खा पेन तालुका खेळेगा. 2 सामने झाले आणि सामना क्रमांक 3 सुरू होणार असताना इथे संतोषजी बोरकर साहेबांनी मोठं बक्षीस लगावलंय. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस आणि त्यांची कॅश प्राइज झालेली आहे बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. पंचांचा हिरवा कंदील आपल्याला दाखवत असताना पाहतो आपण 2 पंच मैदानामध्ये आणि सलामीचे फलंदाज सुद्धा मैदानामध्ये. मॅच ऑन, लेट्स प्ले. रेप डाऊन ओव्हर द विकेट आणि इथे पहिला चेंडू फ्लॅशी लुकिंग ड्राइव्ह. हो, एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर वेगाने आला, तिथे झडप मारी चेंडू मध्ये आणि पहिल्या चेंडू मध्ये सुंदर फटका, तितकंच देखणा बहारदार फिल्डिंगचा नमुना पेश केलाय. बॅट्समन हरेश आणि विजयची जोडी. धावसंख्या सुरू झाली इथे धावफलकावरती पाहतो आपण आणि सामना रायझिंग सुपरस्टार विरुद्ध अर्जुन फायटर्स. विसरू नका, अर्जुन फायटर्सचा कोण? तो प्रेम कोहली, ज्याच्या षटकावरती लावली होती मयूरजी लाड साहेबांनी 2000ची बोली. असा तो प्रेम कोहली आता पाहायला पुन्हा मिळणार आहे आपल्याला या सामन्यामध्ये. सामना क्रमांक 3. यस, MIXR गाडीची चावी या ठिकाणी हरवलेली आहे. ज्या कुणाला मिळेल त्यांनी व्यासपीठाकडे आणून द्यायचे आहे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. यस पवार सर, आणि इथे पॉवरफुल षटकार बघितला आपण. पेन तालुका बिग बॅश प्रीमियर लीग, जसा उल्लेख केला नुकताच पवार सरांनी की या स्पर्धेने 4 चंद्र गाठलेत आणि 500 रुपये सुद्धा प्राप्त केलेत या षटकाराने. आधीच्या सामन्यात सुद्धा पहिल्या चेंडूमध्ये षटकार मारणारा शूरवीर विजय. वा, काय खेळतोय. हो, इथे मात्र थोडासा चॉप केलाय. चेंडू फुल लेंथ होता पायामध्ये आणि त्याला खोदून काढणं भाग पाडलं. मिडऑफ तिथे नव्हता आणि मिडऑफच्या डोक्यावर मारायचा प्रयत्न, सिंगलची प्राप्ती. धावसंख्या षटकार आणि 2 सिंगलने 8 वरती जाऊन ठेपलेले आहे. या ठिकाणी आपण पाहतोय रायझिंग सुपरस्टार संघाने टॉस जिंकला आणि अर्जुन फायटर संघाला बॅटिंगसाठी निमंत्रित केलेला आहे. आणि अजून इथे संतोषजी बोरकर साहेबांनी 1500 देऊन ठेवलेत. त्यांना सुद्धा जजमेंट आहे की अजून 3-4 षटकार येतील. काय जजमेंट आहे हेच, यालाच म्हणतात क्रिकेटचं भाकीत आणि क्रिकेटचं प्रेम. मित्रांनो, हा पुढचा चेंडू गोलंदाज पाटीलचा ड्राईव्ह केलाय. थोडासा ऍडजस्टेड ड्राईव्ह होता, बॅकफुटला गेला आणि तिथे डीप मधला फिल्डर मिड विकेटचा येतोय. स्क्रीन सुद्धा पाहू शकता बघा. काय जबरदस्त नियोजनबद्ध आयोजन, हे प्रयोजन सर्वांना एकत्र करण्याचं आपण पाहिलंय या शूरवीरांकडून. तथास्तु डेव्हलपर्सच्या सोबतीला सुयशजी भट आणि संपूर्ण फ्रेंड्स ग्रुप एकत्र झाला आणि आपल्या स्वप्नातील स्पर्धा आपल्या डोळ्यासमोर याची डोळा आपण पाहत आहोत या क्रीडा नगरीवर. पुन्हा एकदा रिव्हरचा पवित्रा मिस्टामिंग होतंय तिथे. चेंडू पट्ट्यात येत नाहीये. चेंडू पेस केलं गोलंदाजाने. पाहतोय दीपक पाटील नावाचा गोलंदाज आहे, जो सुद्धा स्वतःला सांगतोय की आम्हाला हा सामना जिंकायचा आहे. कारण त्यांना सुद्धा अनुभव आलाय की अर्जुन फायटर्सने काय फाईट दिली होती मागच्या सामन्यामध्ये आणि त्या संघाविरुद्ध श्रेष्ठ प्रदर्शन करण्याचा मानस दाखवतोय गोलंदाज दीपक पाटील. पुन्हा एकदा लेफ्ट हॅम ओव्हर द विकेट. अडवा झाला, चेंडूला उडवलाय तिथे, फटाक्याचा आवाज झाला, परंतु 3 फिल्डरांच्या मध्ये चेंडू अगदी सुरक्षित पद्धतीने लँड होत असताना शफलिंग झालेला, परंतु टायमिंग तिथे जुळलं नाही. मिडलिंग झालं होतं आणि षटकाची समाप्ती झाल्याचा इशारा पंचाचा होत असताना पहिल्या षटकाची समाप्ती. मित्रांनो, आपण धावसंख्या पाहतोय अर्जुन फायटर्सची एके गडी बाद नाही, 11 धावफलकावरती. कमान गोल्डन डीझे. फटाक्यांची आतिषबाजी उंचावरून होते. अक्षरशः हायर गॅलरीमध्ये सुद्धा अनेक प्रेक्षक जोडले गेलेत, जे आकाशाचे चंद्रतारे मोजतायत आणि त्यांना सुद्धा पाहायला मिळतात की जमिनीवरचे तारे, तारे जमीन पर, तारे सितारे
आणि नगरपालिकेचा तो सेकंड ग्राउंड वरून सुद्धा अनेक प्रेक्षक जोडले गेलेत, ज्यांचे वटारलेले डोळे ह्या मैदानामध्ये आपण पाहतोय. कारण सुंदर मैदान, सुंदर इथे क्रिकेट, अत्यंत मनमोहक इथे सौंदर्य वर्धक स्पर्धा. माने सरकार आणि डोलवी डॅशर्स दोन्ही कॅप्टन्सने टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. सुहेजी भट साहेबांचं तुम्हाला निमंत्रण आहे. तुमचा पुढचा सामना त्यासाठी आम्ही करणार आहोत टॉस. इथे बघा 2 धावा केल्या हरेशने आणि विजयच्या बॅटमधून 9 धावा, एकूण संघाची धावसंख्या बरोबर 11 वर. दुसरं षटक सुरू. हो, राऊंड ऍक्शन आहे. वेगाने रिॲक्शन तिथे स्वतःच्या बॅटवरती तिथे चापट मारतोय फलंदाज. त्याला सुद्धा कळलं की मी मिस केला फटका. थोडंसं अर्ली खेळला तिथे बॅट्समन हरेश, हर हुन्नरी प्लेअर हरेश, ज्याच्यामध्ये सुद्धा यश दडले, आमच्या सुयशमध्ये 8 दडले. संचय शिंदेमध्ये सुद्धा अनेक वास्तूंचा संचय आहे आणि मयुरेश लाड साहेबांवरती अनेकांचं लाड प्यार आहे. काय सुंदर इथे मोठा फटका, आकाशाला गवसणी घालेल का नाही. चेंडू खाली येतो आणि लँड होत असताना झेल सोडलाय. कमरेवरती अनेकांचे हात, फार मोठा घात पात. अशा प्रकारे जीवनदान दिलं की क्रिकेटचा इतिहास तुम्हाला नक्कीच आठवू शकतो. जीवनदान देणं फार इथे धोक्याचं असतं क्रिकेटमध्ये. जसं रोहित शर्माने दाखवून दिलं, त्या तिसारा परिराने सोडलेला झेल 4 धावांवरती आणि त्याच रोहित शर्माने वर्ल्ड रेकॉर्ड निर्माण केला होता 264 धावाचा, विसरू नका. म्हणून जीवनदान करा, रक्तदान करा, कन्यादान करा, परंतु इथे क्रिकेटमध्ये जीवनदान देऊ नका. धोक्याचा असेल, कुठे मारायचं होता कुठे गेलाय. चेंडू हवेत, स्क्रीनच्या समोर झेल टिपलाय, हाताच्या कवेमधला इथे झेल आणि फलंदाज बाद. पहिला धक्का लागतोय अर्जुन फायटर्सला, विजय बाद. काहीसा द्विधा मनस्थिती मारलेला फटका बघा. आपण पाहतोय साई प्रीत लाईव्हच्या माध्यमातून हे रिप्ले, ऍक्शन रिप्ले. जल्लोष, कॉन्फिडंट झेल टिपला तिथे फिल्डरने. त्यांनी सुद्धा बघितलं की आधीचा झेल सोडला, मला तशी चुकी करून चालणार नाहीये. आपण खेळतोय आपल्या अख्ख्या तालुक्याची लीग, त्यासाठी मला माझ्या शर्यतला अख्खं प्रदर्शन श्रेष्ठ करायचंय आणि मला 100% देऊन माझ्या संघाला इथे झेल प्राप्त करून, ब्रेक थ्रू प्राप्त करून द्यायचं आहे. आणि पहिल्या विकेटचं पतन इथे झालेलं आहे. 1.3 षटकाच्या स्थितीमध्ये आहे संघ आणि 12 धावा असताना एक गडी बाद इथे झालेला आहे. मस्ट नीडेड विकेट संजीवनी प्राप्त करून देणं गरजेचं असतं. गोलंदाजाला अशा वेळेला कॉन्फिडन्स मिळतोय आणि अशा प्रकारचं बॅकअप मिळालं फिल्डरचं तर गोलंदाज लय भारी बॉलिंग करत असतो. जसं फ्रेंड्स ग्रुपचं बॅकअप मिळालं, जसं सुयश भट साहेबांचं बॅकअप मिळालं आणि आमचे तथास्तु डेव्हलपर्सने लय भारी पुरस्कर्ते होत असताना ही स्वप्नातली स्पर्धा आपल्या डोळ्यासमोर सादर केलेली आहे. ही स्पर्धा इतिहासाच्या पानावरती रुपेरी चंदेरी सोनेरी अक्षराने लिहिली जाणार. पर्व दुसरं पर्व यातच वाटावं असं गौरवशाली स्पर्धा पाहतो आपण पेन तालुक्याची. राऊंड ऍक्शन. ओ, वेगाने आला, बॅटची कडा, पंचाचं बोर्ड आकाशामध्ये, फलंदाज बाद. दुसरा धक्का लागतोय आणि फलंदाज देव म्हात्रे परततोय डगआउट झोन कडे. अत्यंत सुंदर चेंडू हाताळा बघितला. राऊंड आर्म ऍक्शन आहे, काहीशी साईड आर्म ऍक्शन आहे, जसं आपण मलिंगाला पाहिलं होतं. आणि अनेक जण त्याचं सुद्धा डुप्लिकेशन करत असतात आणि का नको, त्यांना सुद्धा क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य गाजल्याचं असतं, त्यामुळे थोडंसं कॉपी केलेलं काही प्रॉब्लेम नाहीये. आणि त्या ठिकाणी इथे चेंडूची आतली बॅटची कडा घेऊन चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. येस सर. टॉस साठी यायचंय माने सरकार रामवाडी त्यांच्या विरोधात डोलवी डॅशर्स. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी त्वरित संपर्क साधायचा आहे. कोणताही विलंब न दवडता प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेच संपर्क साधायचा आहे. ओ टू कॉम बॉक्स. येस, धन्यवाद स्वप्नील पवार सर. इथे 2 गडी बाद 12 धावसंख्या असताना अर्जुन फायटरच्या, ज्या अर्जुन फायटर्सने आधीच्या सामन्यामध्ये, पहिल्या सलामीच्या सामन्यामध्ये धावा चेस केल्या होत्या आणि फेस करत असताना त्या प्रेम कोळीची ती देखणी फायटिंग बघितली आपण. आणि तो आता संघ थोडासा धावांसाठी चाचपडतोय. त्याचं कारण दुसऱ्या लागोपाठच्या षटकामध्ये 2 गडी बाद झालेले आहेत अर्जुन फायटर्सचे.
हरेशच्या सोबतीला नवीन फलंदाज जोडला जातोय आणि समोर गोलंदाज पुन्हा एकदा विनय घरत. यावेळेला पुन्हा चेंडू हवेत. विनय घरत सांगतो इट्स माय कॅच, आय विल टेक इट. हॅट्रिक टेकन. बजाव तालिया विनीत घरत केली आहे. पहिला हॅट्रिकचं आणि 1500चं बक्षीस मिळणार आहे. तथास्तु डेव्हलपर्स कडून संजयजी शिंदे मयुष लाड साहेबांनी पहिल्या चेंडू पासून सांगितलं 3 विकेटसाठी 1500, 3 षटकासाठी 1500, अर्ध षटकासाठी 3000. इथे टाळ्या वाजवा. पहिला हॅट्रिक निर्माण केलंय. परवा दुसरं मधलं या ठिकाणी घरत नाही. सर बॅट्समनचं नाव सांगा. तुम्ही सांगत जा प्लीज. जर 12 खेळाडूला इथे आम्हाला सांगता येत नसेल तर प्लीज कळवत जा कोणीतरी आम्हाला. हरीच्या सोबतीला कोण आलेला जो आता बाद झाला? मॅच थांबवा 1 मिनिट. आता जो बॅट्समन आउट झाला त्याचं नाव काय आहे? सौरभ. हरीच्या सोबतीला सौरभ आलेला आणि तो तिसरा गडी बाद केला या ठिकाणी विनय घरत नाही. हा ड्राईव्ह केलाय हलक्या त्याने फक्त दिशा दिली. मिड ऑफ नाही बघितलं. लॉंग ऑफ आहे तिथे आणि ते सिंगल धावची प्राप्त केली. तो जल्लोष झाला, सेलिब्रेशन झालं आणि तथास्तु डेव्हलपर्स कडून पहिल्या विकेट हॅट्रिकचं बक्षीस प्राप्त केलं गोलंदाज घरत नाही. घरच्या घरातले सुद्धा आता जेवले नसतील. त्यांनी स्क्रीन चालू ठेवली असेल की आपला मुलगा खूप सुंदर खेळतोय. साई प्रिंट लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या स्पर्धा चालता फिरता नाचता डोलता विमानामध्ये जाता हेलिकॉप्टर मध्ये बसता तुम्हाला पाहता येणार आहे. ही अख्खा तालुका पेन तालुक्याची पूर्णपणे स्पर्धा पाहतो आपण. अख्खा पेन तालुका खेळेगा आणि इथे शुभमजी राठे आणि मनेजी पाटील राजिंग स्थळासाठी जे ओनर आहेत त्यांच्याकडून 2000 त्या हॅट्रिक साठी प्राप्त केलेत. घरच तुझं अभिनंदन, अभिनंदन. वा. आणि आमच्या डेव्हलपर्स साहेबांकडून सुद्धा दोन्ही जोडीकडून सुद्धा तुम्हाला 1500चं बक्षीस संजयजी शिंदे साहेब आणि मयुजी लाड साहेब यांच्या वतीने. डोल्वी डॅशर्स आणि माने सरकार हा लास्ट कॉल असणार आहे टॉस साठी. तुम्ही जर टॉसला आला नाही तर इथे ऑटो टॉस केला जाईल. जो जिंकेल तो डायरेक्ट जाहीर केलं जाईल. ऑटो टॉसचा ऑप्शन आपल्या ॲपमध्ये आहे. जो जिंकेल त्याला डायरेक्ट टॉस विन डिक्लेअर केलं जाईल. तर मी पुढे 2 मिनिटं देतोय तुमच्या प्लेयरना. कोणी पण कॅप्टन असेल त्यांनी इथून टॉससाठी यायचंय. डोल्वी डॅशर्स आणि माने सरकार हा लास्ट कॉल असेल. येस भट सर, धन्यवाद. तर इथे सागर पाटील गोलंदाज आहे. षटक क्रमांक 30 टिप बॉलचं उडवलाय, लॉफ्ट केलाय, लॉफ्ट ऑन ड्राइव्ह. फिल्डर तिथे नाही, कुठे होता? अगदी दोरच्या बाजूला बाहेर होता. पंच तिथे पाहतायत. चौकारचा सिग्नल, 4 रन. या प्रेक्षकांनी हिरव्या पट्ट्याच्या बाहेर उभं राहायचं प्लीज. आतमध्ये येऊ नका. त्या ठिकाणी आमचं मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतं. इथे चौकार आला आणि इथे 13 नंतर 4 धावा जोडल्या गेल्या. 3 गडी बाद, 17 धावसंख्या अर्जुन फायटर्स या संघाच्या. सागर पाटील षटक हाताळतोय. हरेश आल्यापासून हरेशला जास्त स्ट्राईक मिळाली नाहीये. त्याचे सहकारी निघून गेले, पण तो आता मयुरेशने सूत्र हातात घेतलेत आपल्या संघाचे. ओव्हर द विकेट, काहीसा थोडासा आत वळला चेंडू. तिथे विकेट किपर बीट झाले, परंतु नुकसान नाहीये. लख प्रकाश पाहतो आपण. प्रकाश ज्योतातली स्पर्धा. तब्बल 8 टॉवर्स आणि मान्यवरांसाठी वेगळं प्रकाशाची व्यवस्था आहे. संपूर्ण क्रीडांगण आणि क्रीडाच्या बाहेर सुद्धा कोण कोण आहे, कोण कोण पाहते, सर्वांना पाहिलं जातं आणि टिपलं जातंय साई प्रीत लाईव्ह ह्या वाहिनीच्या माध्यमातून. डोल्वी डॅशर्स लास्ट कॉल. ओमकार पाटील हे इथे आलेले आहेत.
माने सरकारचे कॅप्टन. नक्की टॉस साठी आपण येत राहा, इतक्या सूचना देण्यास भाग पाडू नका. हा कट केलाय आणि सुरेश भट साहेबांनी तो कट बघितलाय. त्यांचा आवाज तुम्ही ऐकताय. व्यवस्थापक आहेत, आयोजक आहेत, फ्रेंड्स ग्रुपच्या सोबतीला सुंदर नियोजनबद्ध आयोजनाने या स्पर्धेचे आमचे मुख्य आधारस्तंभ पुरस्कर्ते संजयजी शिंदे मिरजी लाड साहेबांची स्पर्धा आपल्या भेटीस. धावसंख्या 18 वरती आली. आपल्या डोळ्यासमोर पाहतोय 3 गडी बाद, 2.3 षटक. षटक हाताळच्या टेप बॉलचं सागर पाटील. 30 वर्षाच्या वयामध्ये एवढी मोठी टुर्नामेंट आज संजय शिंदे आणि मयुरेश लाड यांनी स्पॉन्सर केली आहे. हे माझ्या आयुष्यातलं कदाचित मी हे पहिलंच उदाहरण बघतोय की या वयातल्या उद्योजकांनी एवढी मोठी टुर्नामेंट स्पॉन्सर केली आहे. या बाबतीत मी नक्कीच त्यांचे आभार मानीन. मागच्या वर्षी फ्रेंड्स ग्रुपनी हा उपक्रम चालू केला. मागच्या वर्षी बऱ्याच अडचणी आल्या तरी टुर्नामेंट झाली. यावर्षी मयुरेश लाड आणि संजय शिंदे हे तथास्तू डेव्हलपर्सच्या माध्यमातून पर्व दुसरे बिग बॅश लीग यांच्या मदतीला उभे राहिले. आणि त्यांनी अतिशय एक सुंदर आयोजन आणि नियोजनासाठी लावलेला हा मोठा हातभार आहे. आणि त्याचंच आपण हे स्वरूप बघतोय की पेण तालुक्यातल्या मुलांसाठी ही एक उज्ज्वल स्पर्धा आपण आयोजित करतोय. आणि यासाठी मी त्यांचे नक्कीच आभार मानीन. या स्पर्धेला कदाचित आपण एक संघ सुद्धा समोर बघतोय की ज्याच्यामध्ये इमर्जिंग ओनर सुद्धा आम्हाला दिसत आहेत, जे 20 वर्षाचे असून ते ओनर म्हणून उभे राहिलेत आणि 30 वर्षाचे आयकॉन म्हणून उभे राहिलेत. कदाचित ही इमर्जिंग टुर्नामेंट असणार आहे. हँड्स अप. सर, तर या ठिकाणी श्रेष्ठ हॉटेलचे मालक केदारचे खोत साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस केला. धन्यवाद खोत साहेब, आपण पण आलात आणि सुंदर आपल्याला या ठिकाणी प्रस्तावना देत आहेत सुयेशजी भट सर. त्यांना सुद्धा भारावून टाकल्या स्पर्धेने. पंच दर्शवतात त्या ठिकाणी. चेंडू द्या. येस, चेंडू द्या. बॉल द्यायचा आहे लवकर. टेप बॉलचीच ओव्हर आहे सर सुरू. सागर हाताळतोय. 5 चेंडू पडलेत. षटक क्रमांक तिसरा प्रेक्षकांना धावसंख्या 26. 3 गडी बाद. मयुरेश खेळतोय 12 वर आणि त्यासोबतीला हरेश आहे तो 4 वरती खेळतोय 5 चेंडूंना सामोरं जात असताना. रायझिंग सुपरस्टारच्या अगेन्स्ट हा सुपर मुकाबला आपण पाहतोय. जसं व्यक्त केलं सुयेश भट साहेबांनी की इतक्या कमी वयामध्ये फार मोठी उंची गाठली आहे. याला म्हणतात तुमची हिंमत मित्रांनो. हिम्मत आहे मर्दा तो मदत करे खुदा. वय तिथे आड येत नसतं. तुमची इच्छाशक्ती त्या ठिकाणी निर्माण होत असते यशस्वी होण्यासाठी. म्हणून तर म्हटलं जातं ना की यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छाशक्ती हरण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे. असे 2 प्रबळ दावेदार, 2 प्रबळ आधारस्तंभ पाहतोय. म्हणून दुसरं पर्व यातच वाटावं गर्व. मित्रांनो, मिळताना तुम्हाला सर्व एकदा टाळ्या वाजवा ना या जोडगोडीसाठी, A1 जोडीसाठी. संजय शिंदे आणि मयुरेश लाड साहेबांसाठी टाळ्या तुम्हाला वाजवायला लागतील. वाजवा टाळ्या. प्रेक्षणीय लक्षणीय स्पर्धा. जसं सुयेश भट साहेबांनी उल्लेख केला की ही स्पर्धा इतिहासाच्या पानातून नोंदली जाईल की इतक्या तरुण वयामध्ये इतकी मोठी स्पर्धा हाताळणं फार जिगरीचं काम आहे मित्रांनो. म्हणून तुम्ही मगाशी उल्लेख केला की स्पर्धा रुपेरी चंदेरी सोनेरी अक्षरामध्ये लिहिली जाणार आहे. या अख्ख्या पेण तालुक्याची स्पर्धा आपल्या स्क्रीनवरती बघू शकता. A1 जोडी संजय शिंदे साहेब आणि मयुरीजी लाड आपण पाहतो आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. आणि धावसंख्या बघा, 3 षटकाची समाप्ती, 3 गडी बाद 26. कमॉन डीजे गोल्डन. आणि फिल्डिंग लावून घ्या. प्रेक्षकांनी जरा बाउंड्री लाईन पासून थोडस लांब राहा प्लीज. आमच्या डाव्या बाजूचे प्रेक्षक बघा, थोडसा तिथे बफर ठेवा प्लीज, कारण फिल्डरला प्रॉब्लेम होऊ शकतो झेल घेण्यासाठी. अर्जुन फायटर्स वाले बहुतेक तिथे बसलेत. आपण थोडस लांब व्हा. 5 ते 10 फूट तरी अंतर ठेवा ते आपल्या बाउंड्री रूप पासून. प्लीज कोऑपरेट करा. आणि काहीकांचे पाय सुद्धा बाउंड्रीच्या आतमध्ये आहेत, ते सुद्धा बाहेर घ्या. हा बोला. बघा आमचे सुंदर या ठिकाणी स्कोरर
सांगतात की सर पहिल्या षटकात 11, दुसऱ्या षटकामध्ये 2, म्हणजे पहिल्या 2 षटकामध्ये 13, त्यानंतर तिसऱ्या षटकात डायरेक्ट 13 असं धावसंख्या सांगतात आम्हाला. सुंदर गुणांकन इथे होत असताना 3 षटकांत धावसंख्या 26. इम्पॅक्ट प्लेअर घेतला आतमध्ये, त्याचा इशारा केला आणि आपण बघितलं ते चित्र. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केलेला आहे. सर्वांनी हे लक्षात घ्यावं, एकदा तो प्लेअर इम्पॅक्ट झाला की नंतर तो त्या मॅचमध्ये भाग घेऊ शकणार नाही. त्या बॉलपासून तो त्या मॅचमधून बाहेर असेल. सर सुयश भट सर धन्यवाद. चौथं षटक सुरू करतोय नवीन गोलंदाज, परंतु इथे खराब शॉट, सॉफ्ट डिसमिसल, कॉट बिहाइंड विकेट कीपर टिपला जाईल आणि फलंदाज झालाय फेल. धक्का क्रमांक 4 लागतोय अर्जुन फायटर्सला. सुंदर टायटल सॉन्ग पाहतो आपण, दमदार ही जोडी. शुभमजी राठे साहेबांकडून प्रत्येक विकेटला 500 रुपये ह्या बॉलरसाठी स्पेशली बक्षीस लगावलं गेलंय. जो बॉलर कोण आहे? विनय घरत, ज्याने हॅट्रिक घेतली आहे. म्हणजे हा विकेट टेकर आहे, याच्याकडे लायसन्स आहे. 4थी विकेट प्राप्त केली. जसं जेम्स बॉन्डकडे लायसन्स कुठं होतं, कोणतं होतं? लायसन्स टू किल द मॅन. याच्याकडे लायसन्स आहे, लायसन्स टू टेक द विकेट. अजून जर घेतली तर फायपर्स. जसे आमचे लाडके निवृत्ती पाटील साहेब गेले का भाऊ, ज्याने जे फायपर्स आहेत नगरसेवक पदामध्ये, ज्यांनी पंजा निर्माण केलाय. वा, किती उल्लेखनीय हा पेन तालुका पाहतोय. प्रत्येकाची एक झलक, प्रत्येकाची एक सुंदर विशिष्ट ओळख आपण पाहतोय. आणि ही ओळखीची स्पर्धा, जगाने ओळख घेतली या स्पर्धेची. ओहो, फॉलिंग स्वीप, जान जा पर वचन न जाय, फेकून दिलाय परंतु नाही, झेल टिपलाय. अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ समोर झेल टिपलाय. फलंदाज निराश मुद्रेमध्ये बाद. धक्का क्रमांक 5. विकेट, टाळ्या वाजवत राहणार आता. कमी पडतील टाळ्या, इतक्या वाजवा ह्या घरसाठी. स्पेशल, यस, उल्लेख केला सर मी. स्पेशल एलईडी स्क्रीन ॲज पर IPL ISPL सर्व गुण संपन्न स्पर्धा. जे काय जमलं ते दिलं आमच्या यवन जोडी सुयश भट आणि फ्रेंड्स ग्रुपने, ज्यामध्ये संजयजी शिंदे, मयुरजी लाड, सुयशजी भट, फ्रेंड्स ग्रुप सर्व कर्तबगार, दमदार. मी म्हणतो की हे येणारे आमदार असू शकतील या पेन तालुक्याचे. इतकी शानदार त्यांची कामगिरी या स्पर्धेच्या निमित्ताने. आणि बहारदार बॉलिंग करतोय विनय घरत, ज्याच्या घरामध्ये 5 विकेट गेल्या. ज्या अर्जुन फायटर्सने आधीच्या सामन्यामध्ये लिलिया फाईट दिली होती, त्या फायटर्सला पूर्णपणे धावांसाठी 1-1 भटकावं लागतंय. 5 गडी बाद, धावसंख्या 26. स्वप्नील आलाय आणि अजून एक विकेट. मिळाली आली रे आली. इथे विकेट आली. विनय घरत याच्या घरात गेली. विकेट क्रमांक 6. ओ माय गॉड, व्हॉट अ बॉलर, डेंजरस बॉलर. विनय घरत, डेंजरस कंपेनियर. ही इज अ फायटर, ही इज ॲब्सोल्युट फायटर. बजाव गोल्डन डिसे, ही इज अ गोल्डन बॉलर, गोल्डन बॉलर. हॅट्रिकचे 2000 आणि 6 विकेटचे 3000. शुभमजी राठे, मनीषजी पाटील, रायझिंग सुपरस्टारचे ओढणं त्यांच्या वतीने. ओ माय गॉड, सर्वच्या सर्व विकेट मीच घेणार. जणू का असा वसाच घेतलाय काय. जसं अनिल कुंबलेने एकदा पाकिस्तानचे 10च्या 10 गडी बाद केले होते, तो एक इतिहास झालाय. इथे इतिहास निर्माण केलाय
विनय घरत नावाच्या गोलंदाजाने. म्हणजे आपल्या संघामध्ये एखादा हुकमीचा गोलंदाज असेल तरी सुद्धा आपण हुकमत गाजवू शकतो याचं प्रात्यक्षिक दाखवलं या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. या ठिकाणी विजय घरतने नवीन बॅट्समन आलाय. यावेळेला ड्राईव्ह केलाय, गॅप शोधला, त्या ठिकाणी पाहतो आपण डिपेक्स ठाकूरचा फिल्डर येतोय त्या ठिकाणी तितक्याच वेगाने, बहारदार वेगाने. जितक्या वेगाने स्पर्धेने उंची गाठली, या 2 धावा कंप्लीट केल्या आलेल्या करण याने, जो सोबतीला आलाय मयुरेशला जॉईंट झाला. धावसंख्या जॉईंट होते 2 धावांनी 28 वरती. 6 गड्यांच्या मोबदल्यात सर्वच्या सर्व 6 गडी बाद केलेत. अनेकांच्या स्मरणात राहिला विनय घरत. एकट्याने, एकटा जीव सदाशिव, 1 मॅन आर्मी गोलंदाज विनय घरत. काय बॉल करतोय, समोर टाकतोय, पुढ्यात टाकतोय, प्रवृत्त करतोय बॅट्समनला की तू फटके मार, तू मला फटके मार, मी सापळा रचलाय, मी ट्रॅप रचलाय तुझ्यासाठी. फटके मोठे जात नाही, बाउंड्री लाईन ओलांडत नाहीये, धावसंख्या जास्त पुढे जात नाही. पाहतो आपण प्रेक्षकांनो 4 षटकाची समाप्ती. धावसंख्या अर्जुन फायटरची 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 29 वर. हॅलो हॅलो, यालाच म्हणतात आमचे स्कोरर लाडके संदीपजी. मोठमोठे गार केले, असे वार केले या ठिकाणी विनय घरतने. आणि मोठमोठे गार करणारे आमचे संजयजी शिंदे, मुईर लाड सुद्धा या खेळाडूचे लाड प्यार करतायत, बक्षाची खैरात करतायत. शुभमजी राटे, मनीषजी पाटील, राजस्थानचे ओनर सुद्धा. प्रत्येकाला असा खूप काय द्यावंसं वाटतं, कारण प्रत्येकाला हवी अशी वाटते की विनय घरतनी 30 षटक हाताळव का. कारण मित्रांनो, ज्याने 2 षटकं हाताळली, 5 धावा खर्च केल्या, 5 धावा देऊन 6 गडी बाद केले या विनय घरतने. विद्या विनयन शोभते, ही त्याची क्रिकेटची विद्या फळाला आले. वा, सुपर डुपर बॉलर. मोठमोठे गार केले. गंमत मध्ये नाही तर गंमत जमत नव्हती, तो त्याची ताकद होती, तो त्याचा अभ्यास होता या स्पर्धेसाठी. आणि टोटल संजयजी शिंदे साहेब, मयूरजी लाड साहेब यांच्या वतीने हॅट्रिकचे 1500, तसेच आधीचे 2000 आणि अजून 3000, एकूण 6500चं बक्षीस प्राप्त केलंय. 6500. चेंडूच गेला उडून आणि चालतोय विकेट किपरच्या पाठीमागून स्क्रीनला धडक लॉन्स ऑफ रिझनला. असुंदर पहारदार देखना चौकार. चंद्रा अवतरली अमृता खानविलकर. त्याचं कारण की विनय घरतने तितकी सुंदर बॉलिंग केली आहे, तिला सुद्धा आता यावंसं वाटलं आणि नाचावं असं गावंसं वाटलं. ही चंद्रा अमृता खानविलकर. धावसंख्या 33 वर. 3 ऑन द बोर्ड. 6 गडी बाद. करण आलाय आणि त्याच्यासोबत त्याला मयुरेश 12 वरती खेळतोय. 5 धावा देऊन 6 गडी बाद करणार पराक्रम या स्पर्धेमध्ये झाला. मित्रांनो, आपापल्या घरी जा आणि आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवा विनय घरतने काय काम केलंय, प्रेम कोळीने काय काम केलंय, हे त्याचे रेकॉर्ड लिहून ठेवा. आम्ही तर ठेवणार, तुम्ही पण ठेवा. पुढच्या वर्षी आपल्याला त्याचं स्मरण झालं पाहिजे. पुढच्या वर्षी नाही संदीप सर, रोज स्मरण होणार आहे. प्रत्येकाच्या इथे झोपताना स्मरणात येईल. मी तर म्हणतो की इथे बॅटरला आठवेल की मला कोणी बाद केलं, तर मला विनय घरतने बाद केलं. ते 6च्या 6 बॅटर म्हणतील, अरे विनय घरत त्याच्या आपल्याबरोबर तुटून पडला होता, त्याच्या आधी आपली काय दोस्ती होती की शत्रुत्व होतं. 36चा आकडाप्रमाणे त्याने तिथे बॉलिंग केली. धावसंख्या 33च्या आकड्यावरती 6 गडी बाद. नवीन गोलंदाज पाहतोय आपण सौरभ. राऊंड द विकेट येतोय, जागा बनवली, गिरकी घेतली, फिरकी फेकून दिले अगदी साइड स्क्रीन एलईडी स्क्रीनच्या वरून उडन खटोला. सिक्सर. उठतो तिथे झेल आणि फिल्डर तिथे पोहोचला होता. स्वप्नील पाटीलने झेल टिपला. ओ माय गॉड, असं झालं की चेंडू गेला आकाशाच्या बाहेर, पण चेंडू आधी आतमध्येच होता तिथे आणि फलंदाज स्वप्नील पाटील बाद झाला. मानसने झेल टिपलाय,
वन्स अगेन सॉरी फॉर दॅट. ॲक्च्युली लाईव्ह स्क्रीनच्या समोर होतो मी आणि तिथे मी मोठी स्क्रीन बघत असताना असं वाटलं की चेंडू स्क्रीनच्या वरून गेला. चेंडू हायवेला तिथे कापू शकला नाही आणि ते 7वा धक्का लागला अवघ्या 33 धावसंख्येवर. सौरभने सुद्धा एक विकेट प्राप्त केली आहे. तो सुद्धा सांगतो की आपल्या विनय गरतने तर विकेटचा निबंध लिहिलाय, तर मी एखादी विकेट घेऊन एखादी कविता लिहून बघतोय. त्यांनी कविता लिहिली आणि आपण ती विकेट पाहिली. 7वी विकेट. 4.3 षटकं. या येणाऱ्या 3 चेंडूमध्ये सुयशजी आता किती धावा होतील, टार्गेट किती असेल? मी तो म्हणतो की फायटिंग टार्गेट निर्माण करण्यासाठी 45 to 50 पर्यंत मजल मारली पाहिजे. त्यासाठी नवीन बॅट्समन आलाय. मनामध्ये तर ध्यास असेल, श्वास असेल, तो विश्वास असेल, परंतु पूर्णपणे खिंडार पाडलाय गोलंदाजाने. डॉमिनेटिंग बॉलिंग करतायत रायझिंग सुपरस्टार. म्हणून तर अगदी शुभमजी राठे, मनीषजी पाटील याने अनेक बक्षिसं सुद्धा लगावली आणि आमच्या रायझिंग सुपरस्टार आमच्या एवन जोडीने सुद्धा बक्षिसं लगावली. संजयजी शिंदे साहेब आणि मयूरजी लाड साहेबांनी प्रत्येकाला खूप खूप द्यावंसं वाटतं, तर त्यांनी प्लॅटफॉर्म निर्माण केलाय. इथे डॉट चेंडूवाला मित्रांनो धावसंख्या 33च्या पुढे जात नाहीये आणि 7 गडी बाद झालेले आहेत. फक्त 2 चेंडू शिल्लक या इनिंगसाठी टार्गेट सेट करण्यासाठी. राऊंड द विकेट. आता उडवलाय चेंडू हवेत आहे, तिथे झेल टिपलाय अगदी कावकडे मिड विकेटच्या वरून. चेंडू जाऊ दिला नाहीये, आपल्या हाताच्या कवेमध्ये विसावून घेतलं आणि 8वा धक्का लागलाय झेलच्या रूपामध्ये अर्जुन फायटर्सला. हा बघा चेंडू हवेमध्ये हेलकावे घेतोय. हेलकावे घेत असताना नाचत बागडे देत असताना तिथे फिल्डर आडवा आला आणि सुंदर पद्धतीने जज करून झेल टिपलेला आहे. इम्पॅक्ट प्लेअर आतमध्ये आलेला आहे, पंचांनी दर्शवलंय. आदित्य पाटील. येस, आम्हाला सांगितलं 12 खेळाडूने, परंतु मित्रांनो 8 गडी बाद झालेत. एक शेवटचा चेंडू असेल शिल्लक. धावसंख्या 33च्या पुढे जात नाहीये, पूर्ण लॉक केलंय जणू काय हा टार्गेट. येस सुयशजी. इम्पॅक्ट तुम्ही कोणाला केलंय इथे 12व्या खेळाडूला सांगायचंय. ज्या प्लेअरला तुम्ही इम्पॅक्ट केलंय तो कुठला प्लेअर बाहेर आहे हे 12व्या खेळाडूला फोन करून सांगायचंय. येस, ही काळजी आपण घ्या. वारंवार आपल्याला आमचे आयोजक सांगतायत सुयजी बर्ड सर की ही काळजी आपण घेतली पाहिजे, कारण स्पर्धा आपल्याला 4 चंद्रावरती न्यायची आहे. लक्षात घ्या, स्पर्धा यशस्वी तर होणार आहे 100%, याची फुल गॅरंटी, परंतु अजून उंच शिखरावरती न्यायची आहे स्पर्धा, त्यासाठी ही काळजी आपण घ्या. शेवटचा चेंडू मार्गस्थ गोलंदाज इथे आणि आदित्य पाटील समोर. नवीन फलंदाज, खूप बाउन्स झालाय चेंडू, वाईड लाईनच्या वरून जातो आणि पंच आमचे विजय जगताप हा त्यांचा नेहमीचा प्रताप दर्शवतात. हा वाईटचा इशारा. धावसंख्या अलगदपणे आता बराच वेळानंतर, खूप विकेट पडल्यानंतर 34 वरती अर्जुन फायटरची. 34 धावा, 8 गडी बाद. दुसऱ्या बाजूला मयुरेशला जास्त स्ट्राईक मिळाली नाहीये, जो 12 वरती. पुन्हा लेट द बॉल, गो टू द विकेट कीपर. आमच्याकडे वळतायत विजय जगताप सर. लागोपाठचा दुसरा वाईट. धावसंख्या 35 वर. थोडीशी मेहरबानी करतो की काय गोलंदाज सौरभ समोरच्या संघाच्या समोर, की जरा फायटिंग स्कोर निर्माण करा, त्याचं मनामध्ये चाललं असेल. रिव्ह्यू मागितलाय, शंका घेतली आहे बॉलरने आणि बॉलरचा रिव्ह्यू इथे चेक करतील आमचे माधव ठाकरे नवनव सरकार. या इम्पॅक्ट प्लेअर चेंज केलाय स्वप्नील पाटील. ओके, नो प्रॉब्लेम. माधव सरकार पंच, त्यांचं पॅनल इथे आपण बोलावलं. पेन तालुक्यामध्ये प्रथम तास ते आले, इथे पेनच्या मैदानामध्ये आले. नवनव सरकार माधव ठाकरे. इट्स नॉट जस्ट अ नेम मित्रांनो, इट्स अ ब्रँड, इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यांचे सुपुत्र सुद्धा सोबत आहेत, राज माधव ठाकरे. कारण फलंदाज शफल झाल्यामुळे तिथे फेअर डिलिव्हरी असं दर्शवलं बरोबर माधव सरांनी. प्रेक्षकांनो, माधव सरांनी गेली 42 वर्ष पंचगिरी केली. लक्षात घ्या, 1984 ला सुरुवात केली आहे. इनिंग संपलेली आहे, लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आणि बॅटिंग टीमनी लगेचच यायचं आहे. आपल्याला वेळ वाया घालवायचा नाही कुठल्याही परिस्थितीत. सुयश सर, इनिंग समाप्त झाली बरोबर आणि इथे धावा झाल्यात त्या 35चं टार्गेट, 35चं टार्गेट 30 चेंडूंमध्ये. ही स्पर्धा आपण गेले 2 वर्ष भरवतोय. आता हे दुसरं पर्व आहे. नक्कीच याच्यामध्ये आपल्याला खूप जास्त लोकांची गरज असते,
कदाचित आम्ही सर्व समोर असतो बऱ्याच वेळेला, त्यामुळे लोकांमध्ये किंवा आम्ही ग्राउंडमध्ये पण खेळतो. पण आमच्यामध्ये एक मागचे जे सूत्रधार आहेत, की कायम बॅक एंडला राहून ते बऱ्याच गोष्टींना मॅनेज करतात आणि टुर्नामेंटची एक रूपरेषा दरवेळी ते आखतात. असे नन अदर दॅन संकेत द्रविड हे नक्कीच या पडद्यामागचे खरे सूत्रधार आहेत. आणि मी आदित्य लिमये यांना विनंती करतो की संकेत द्रविड यांनी स्टेजवर यायचंय आणि त्यांचा सत्कार करायचा आहे. आदित्य लिमये, संकेत द्रविड, आपण स्टेजवर यायचंय प्लीज. प्लीज स्टेजवर यायचंय संकेत द्रविड. इनिंग ब्रेक मध्येच तुम्हाला बोलवलंय. संकेत द्रविड, आपण यायचंय स्टेजवर. चला चला मंडळी, ज्यांच्या शब्दांमधून निघतात निखारे, आता आपल्याला जॉईंट होतील इम्रानजी बुखारे या आपल्या कॉमेडी बॉक्स मध्ये. धावांचा पाठलाग कसा होईल ते आपल्याला ऐकवतील. कोण जिंकेल, कोण हारेल, कोण तरेल, कोण परतेल. 30 चेंडूंमध्ये 35 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी रायझिंग सुपरस्टार संघापुढे. चांगली मॅच असेल, लो स्कोरिंग, पण तो हाय व्होल्टेज बनवतील आमचे सन्माननीय आदरणीय सहकारी समालोचक इम्रान सर. धन्यवाद. थैंक यू सो मच। अभी अभी अपने आवाज सुनिए हमारे काबिल दोस्त सम्मानीय आदरणीय मनोज जी कारवे साहब, मैन फ्रॉम कल्याण। इनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूं। और ली चलता हूं इस शानदार मैदान पर, जबकि होने वाला मुकाबला पेन तालुका बिग बैश धमाका बिग बैश लीग 2026 सीजन 2 का ये थरार। पहले सत्र का खेल समाप्त हो चुका। पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए 30 गेंदों में 34 रन बनाए और 35 रनों का लक्ष्य खड़ा किया है। डर मुझे भी लगा फासला देखकर, फिर भी मैं बढ़ता गया रास्ता देखकर। खुद पे खुद मंजिल मेरे सामने आ गई मेरा हौसला देखकर। तो यहाँ पर जिस तरह से गेंदबाजी की, स्पर्धेचे मुख्य पुरस्कर्ते माझ्या बाजूला आत्ता बसलेले आहेत, संजय शिंदे आणि मयुरेश लाड. मी त्यांना विचारू इच्छितो की कशा प्रकारे तुम्हाला ही आमचं आयोजन बघून पुरस्कर्ते तुम्ही झालात आणि तुम्हाला कसं वाटतं ही टुर्नामेंट सत्यात उतरलेली आहे. पेंट बिग बॅश लीग लास्ट इयरला सुयशनी खूप छान प्रेझेंट केलेली. यावर्षी तो बोलला की तुमची जर का साथ असेल तर अजून काहीतरी बेटर करू शकतो. त्या हिशोबाने आम्ही केलेला एक छोटासा प्रयत्न आहे. बॅक ऑफ द स्टेज पूर्ण टीम यासाठी काम करते आणि आमचं मार्गदर्शन निवृत्ती भाऊ आहेत. निवृत्ती भाऊ आम्हाला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करत असतात आणि प्रत्येक पोरगा बिचारा 15 दिवस झटतोय यासाठी. त्यामुळे आमचं असं काही नाही आहे, सगळ्यांचं मिळून आहे, पूर्ण टीमचं मिळून आहे. आणि विशेष कौतुक सुयशचं आहे की त्यांनी ही टुर्नामेंटची आयडिया गेल्या वर्षी केली आणि या वर्षीसुद्धा आपण ती पूर्णत्वाला नेतोय आणि अशीच ती कायमस्वरूपी लाभो ही मी तथास्तु डेव्हलपर्सतर्फे एक शुभेच्छा देईन सुयशला की अशीच तुझी पुढल्या वेळेला सुद्धा प्रगती होत राहो. अशाच प्रकारे तथास्तू म्हणावं तुम्ही टुर्नामेंटसाठी आणि ते तथास्तू पूर्ण व्हावं. मी मयुरेश लाड यांना विनंती करतो, आपण पण 2 शब्द बोलावे त्याबद्दल. सुयश भटची ही गेल्या वर्षीची संकल्पना होती. यावर्षी आम्ही त्यात एक ॲडिशन म्हणून ठरवलं की डे टुर्नामेंट घेण्याऐवजी आपण तालुक्यातील सगळ्या पोरांना प्रोत्साहन देण्यासाठी एक नाईट टुर्नामेंट घेतली तर ते एक चांगलं आयोजन होऊ शकतं. तर त्याला सपोर्ट करण्यासाठी आम्ही पुढे येऊन ही टुर्नामेंटसाठी पुढे आलो आणि आज ती सक्सेस होते हे पाहून खूप आनंद होत आहे. आणि त्याचबरोबर यासाठी आम्हाला आमचे कमिटी मेंबर्स आणि सुयश भट यांचा सपोर्ट आहे. आणि त्याचबरोबर मी सगळ्या ओनर्सचं सुद्धा आभार मानतो की त्या सगळ्यांनी आज टीम घेतली. आज 10 ओनर्स आहेत, त्यांच्यामुळे आज 170 पोरांना खेळण्याची संधी मिळाली. पेण तालुक्यातील उत्कृष्ट असे आपले इथे प्लेयर्स आहेत, त्यांना आज खेळण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे मी आज सगळ्यांचे आभार मानतोय. थँक्यू.
नक्कीच मयुरेश, थँक्यू. 10 ओनर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण जर 10 ओनर नसतील तर हे सगळे जे प्लेयर आत्ता आपल्याला वेगवेगळ्या ढंगात क्रिकेट खेळताना दिसत आहेत, हे दिसणारच कसे. नक्कीच ओनरना मी थँक्यू म्हणू इच्छितो, कारण ते जर नसते तर हे सर्व प्लेयर आपला परफॉर्मन्स या पिचवर दाखवू शकले नसते. यापुढेही पुढच्या वर्षी यामध्ये उत्तरोत्तर वाढ होईल हीच अपेक्षा ठेवतो. हँड ओव्हर टू कॉमेंटेटर. यस, थैंक यू सो मच सुयज भट्ट सर. ब्रह्मा विष्णु महेश जैसे विश्व को बनाने वाले और इस प्रतियोगिता में अगर देखा जाए तो पेन तालुका बिग बैश लीग के लिए तथास्तु डेवलपर्स का काफी बड़ा योगदान है. और ये ब्रह्मा विष्णु महेश है, जिस तरह से अमर अकबर एंथनी और ये 3 महारथी, इनका मैं दिल से आभार व्यक्त करूंगा. चलते हैं मैदान पर, जबकि एक चौके के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 6 रन. इस बार देखिए आड़े बल्ले से खेल दिया है, गेंद को भेज दिया है डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के पार. टन टना टन 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 टारा चलती है क्या 9 से 12 गोल्डन डीजे. यस, थैंक यू डीजे, थैंक यू. तो फिर से एक बार देखिए लेग स्टंप के बाहर. संदीप सर, ऐसा कहा जाता है आधीच कर्ज बाजारी त्यात उसना शेजारी, अकाउंट में पैसे कम और यहाँ पर गूगल पे होता हुआ. एक तो 35 रनों का टारगेट है 30 गेंदों में, और यहाँ पर खराब गेंदबाजी करते हुए एक्स्ट्रा के साथ रनों को यहाँ पर बहाल करते हुए इस 1 रन के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 11 रन स्कोर कार्ड पर विदाउट लॉस. पहला और प्रगति पर. इस पर अच्छी गेंद जड़ में डालने की कोशिश खोद कर खेला है मिड विकेट की दिशा में. हो फंबल, कोंबडी पलाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. जहां पर 1 रन थी वहां पर 2 रन आंखों में इशारा किया और 2 रनों की चोरी करते हुए दोनों बैटर 2 रनों के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 1 ओवर की समाप्ति के बाद 13 रन. 30 गेंदों में 35 रनों का टारगेट और पहली ओवर में 13 रन यहां पर प्राप्त करते हुए बल्लेबाजी करने वाली टीम अगर देखा जाए तो हमारे गुण लेखक सर बतलाएंगे. संदीप सर राइजिंग सुपरस्टार बल्लेबाजी करते हुए, सागर पाटिल और उनका साथ देते हुए करण. ये दोनों बल्लेबाज. करण को करना है यहां पर रन. 24 गेंदे 22 रनों की आवश्यकता है. टारगेट काफी कम है, पर उस टारगेट के लिए गेंदबाजी करने वाली टीम को डिपेंड करना है, क्योंकि कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं. कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं. हारा वही जो लड़ा नहीं. तो यहाँ पर लड़ना होगा, संघर्ष करना होगा. गेंदबाजी के लिए आएंगे फिर से एक बार दूसरी ओर की जिम्मेदारी. धीरज बेलकड़े गेंदबाजी के लिए आते हुए. 24 गेंदे 22 रनों की आवश्यकता है. लेफ्ट हैंड बैटर फिर से एक बार करण. स्ट्राइकर पर बल्लेबाज जिन्होंने एक चौकार के साथ अपनी इनिंग की शुरुआत की थी, आगाज किया था पेन तालुका बिग बैश लीग 2026. तथास्तु डेवलपर्स सम्माननीय संजय जी शिंदे सर और उसी साथों साथ मयूरी जी लाड़, इनका काफी बड़ा योगदान. इस बार कवर के ऊपर से खेल दिया है 30 यार्ड सर्कल के बाहर के ट्रैवल होती हुई 1 रन लिया. दूसरी रन लेने की कोशिश. और इस बार देखिए ओलंपिक में जिस तरह से पीटी उषा दौड़ लगाती है, उसी तरह से आज इस रजनी क्रिकेट में ये दोनों बैटर दौड़ते हुए भाग मिल्खा भाग. तब तक 2 रनों के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है नुपुर भाभी के हीरो जर्सी नंबर 15 भुवनेश्वर कुमार स्कोर कार्ड पर आते हुए विदाउट लॉस. सेकेंड ओवर प्रोग्रेस. 15 रन स्कोर कार्ड पर बल्लेबाजी करते हुए स्ट्राइक पर बैटर करण. इस बार जड़ में डालने की कोशिश है, उसे खोद कर खेला है. इसीलिए तो कहते हैं ना, वाटर के बिना जीवन नहीं कटता, स्कूटर के बिना सफर नहीं कटता. अब तो ऐसा हाल हो गया यारो क्रिकेट का कि मनोज सर यॉर्कर के बिना सम्मान नहीं मिलता. और वही यॉर्कर यहाँ पर बूम बूम बुमराह जो गेंदबाजी करते हैं और बल्लेबाज को करते हैं गुमराह. इस तरह की सटीक यॉर्कर डाली थी गेंदबाज ने. कमाल की गेंदबाजी. आवश्यकता है धीरज इस गेंदबाजी की. इस बार स्विच इट अल्टी पल्टी. ओहो
डोकरा डोकरी कवट्याचा पोला, डोकरा मारते डोकरीला डोला, बायको चकनी मेवणी देखनी, बायको पेक्षा मेवणी बरी, जीवन दान दिया है यहाँ पर। एक तो यहाँ पर पहले से लोएस्ट स्कोर है और इस प्रतियोगिता में जीवन दान देते हुए बल्लेबाजी करने वाली टीम के बल्लेबाजों को इस एक रन के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर। फिर से एक बार आतिया सूद भाभी के हीरो जर्सी नंबर 16 मयंक अग्रवाल स्कोर कार्ड पर आते हुए। सम्मान्य संतोष जी शिंदे साहब इनके तरफ से, संचित जी शिंदे साहब तथास्तु डेवलपर्स के सर्वे सर्वा इनके तरफ से मेरे लिए 500 रुपए का कैश प्राइज आया है, उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूं। तो इस बार डॉट गेंद आते हुई 16 रन स्कोर कार्ड पर 34 रन बनाए थे, 35 रनों का टारगेट सेट किया था। और यहां पर देखिए राइजिंग सुपरस्टार अपने नाम की तरह सुपरस्टार बल्लेबाजी करते हुए। मैं पहले ही कह रहा था क्योंकि तथास्तु डेवलपर्स संजय जी शिंदे साहब और मयूर जी लाड A1 जोड़ी जिस तरह से इस प्रतियोगिता का आयोजन किया है, काफी बड़ा भार इस प्रतियोगिता में। इस बार देखिए कवर की दिशा में खेल दिया है, स्वीपर कवर में फील्डर है, एक रन लिया, दूसरी रन लेने की कोशिश ना मुन्ना ना, किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है और आज जरूर साथ दिया है राइजिंग सुपरस्टार ये दोनों खिलाड़ियों का। विदाउट लॉस स्कोर कार्ड पर अनुष्का भाभी के हीरो जर्सी नंबर 18 किंग ऑफ कोहली विराट कोहली स्कोर कार्ड पर आते हुए विदाउट लॉस। अच्छी बल्लेबाजी। इस बार देखिए खेल दिया है, रजिया फंस गई गुंडों के बीच में, गेंद को भेज दिया है फाइन लेग बाउंड्री लाइन के पार, सासू मेली खोकुन जावयाले 90 टाकून गेंद सीमा पार, डीजे गोल्डन। आखिरी गेंद पर छक्का लगाकर अपने इरादे स्पष्ट किए बल्लेबाज। आने वाली 18 गेंदें और 11 रनों की आवश्यकता है। अभी यहां पर अगर देखा जाए तो आईएसपीएल की गेंदबाजी जिस तरह से टैप बॉल होता है उस तरह की गेंदबाजी ऑफिशियल अंपायर का सिग्नल आता हुआ। आने वाली 18 गेंदें 11 रनों की जरूरत है और इस प्रतियोगिता में कमाल की बल्लेबाजी राइजिंग सुपरस्टार टीम के द्वारा होती हुई। न्यू गेंदबाज आदित्य पाटिल, आदित्य शिंदे गेंदबाजी के लिए आते हुए। 24 रन स्कोर कार्ड पर टेप बॉल की गेंदबाजी के लिए आदित्य शिंदे को आमंत्रित किया है। स्क्रीन पर हम देख रहे हैं क्रिकेट के गॉड भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर, ये पैविलियन जिनके माध्यम से इस ग्राउंड का ओपनिंग सेरेमनी किया गया था, मास्टर ब्लास्टर सर सचिन रमेश तेंदुलकर, भारत रत्न अवार्ड प्राप्त करने वाले टेनिस अपने सबके चहीते अंजलि भाभी के हीरो सर सचिन रमेश तेंदुलकर। सम्मानीय ओमकार जी लाड साहब इनके तरफ से आदित्य शिंदे के लिए हर विकेट के लिए 500 रुपए का कैश प्राइज है। मयूरेश जी लाड साहब इनके तरफ से अगर मेडन ओवर डालते हैं तो 3000 रुपए का कैश प्राइज यहां पर, और 3 विकेट के लिए 2000 रुपए का कैश प्राइज अपॉर्चुनिटी है। पर इस बार देखिए अक्रॉस द लाइन खेल दिया है, डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और षटकार देख डीजे। संजय सर इसीलिए तो कहते हैं ना, म्हणून सांगतो बोलू नका मेवणी पाशी, तक्रार जाईल बायको पाशी, मग व्हाल तुम्ही वनवाशी। पहली गेंद के ऊपर ये देखिए फिर से एक बार अपुन का फटका, 440 का झटका, विजय स्ट्रोक, गेंद सीमा पर,
रायझिंग स्टार विजयी डीजे गोल्डन. डोल्बी डॅशर्स आणि माने सरकार काय निर्णय झालाय? जरूर इस मैच का मादो मैच. संदीप सर, ऐसा कहा जाता है, न कद बड़ा न पद बड़ा, न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में लड़ा वो सबसे बड़ा और वो खिलाड़ी है. डोल्बी डॅशर्स आणि माने सरकार आपण प्लेइंग 11 दिलेली नाहीये. प्लीज अशा प्रकारे आपण नाही करायचंय, कारण आपल्याला वेळ नाहीये तेवढा. आपण 2 मॅचच्या मध्ये टॉस उडवतोय, त्याचं कारण हे